पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजनक परिस्थितीत राज्यात शिधापत्रिकेवरील 3 महिन्यांचे अर्थात ऑगस्ट पर्यंतचे धान्य जून मध्येच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने रेशन कार्ड धारकांनी जून मध्ये आपल्या हक्काचे 3 महिन्याचे धान्य एकत्रित घेऊन जावे असे आवाहनही करण्यात येत आहे। दरम्यान 3 महिन्यांचे धान्य एकत्रित मिळणार ही फेक न्यूज प्रचंड व्हायरल होत असल्याचे सोलापूर जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने सांगितले। 3 महिन्यांचे धान्य एकदाच नाही पण टप्प्याटप्प्याने मिळणार असून तुलनेत फास्ट देण्याचे धोरण राबवले जाणार असल्याचे कळले। तब्बल 3 महिन्यांचे मोठ्या प्रमाणात येणारे धान्य साठवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याच दुकानदाराकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही। त्यामुळे 3 महिन्याचे धान्य दुकानदाराने एकत्र उचलणे आणि लाभार्थ्यांना एकत्रित 3 महिन्याचे धान्य वितरित करणे हे अव्यवहार्य आहे हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या पुढे 3 म्हणजे धान्य वाटपासाठी एकदाच मागणी देण्याची मागणी बाजूला करून तातडीने धान्य उचलण्याबाबत कळवले आहे। सोलापूर जिल्ह्यात जवळपास सर्वच रेशन दुकानदारात जून महिन्याचे धान्य उपलब्ध झाले आहे। अन्न सप्ताह दिनाचे औचित्य साधून पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 7 ते 15 तारखेपर्यंत जून महिन्याचे धान्य वितरित केले जाणार आहे। तसेच जुलै ऑगस्टचे धान्य आवक होतात 20 तारखेच्या पुढे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे धान्य वाटप होईल। सोलापूर शहरात सर्वच रेशन दुकानात जून महिन्याचे धान्य उपलब्ध आहे। मशीनवर ज्या महिन्याचे डेटा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे धान्य वाटप करावे। जुलै ऑगस्ट महिन्याचे धान्य उपलब्ध होताच पुढील 2 महिन्यांचे वाटप करावे। एकंदरीत 30 जून पर्यंत 3ही महिन्यांचे धान्य वाटप होणे अपेक्षित आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।